सगळ्या मी वडगाव शहरातील प्रभागांमध्ये फिरले तर सगळ्या प्रभागांमध्ये मला पाण्याची समस्या महत्त्वाची जाणून आली। इथल्या वडगावचे माझे मायबाप जनता आहे ती पाण्याला त्रस्त झाली आहे। त्यांना मूलभूत प्रमाणात शुद्ध पाणी मिळत नाही आहे। तर इथं जे पाणी आहे पाण्याची समस्या तर इथली सॉल्व्ह झालीच पाहिजे, का तर इथे मावळ तालुक्यातून इंद्रायणी नदी 12 महिने वाहत असते। तसं बघायला गेलं तर पवना जी नदी आहे मावळ तालुक्यातली तर ती पूर्ण पिंपरी चिंचवड शहराला पाणी देते। मग साध्या वडगाव मधील इंद्रायणी नदी वाहतीये तर इथं वडगाव शहराला नक्कीच पाणी मिळालंच पाहिजे। इथल्या सत्ताधाऱ्यांनी इथली जी विकास कामं केलेली आहेत तर ती कमिशन बेसवरती केली आहेत 15%च्या। तर इथं ज्या त्यांनी सुखसुविधा केलेल्या आहेत, विकास कामं केलेली आहेत, पण इथं दर्जेदार स्वरूपात झालेली नाहीयेत। तर त्या संदर्भात माझी वडगावची जनता खूप नाराज आहे। तर येत्या 2 तारखेला तर वडगावचे नागरिक जे इथे पाण्याच्या समस्येला जे त्रस्त आहेत तर येत्या 2 तारखेला ते नक्कीच मला मतदान करतील, जेणेकरून मी पाण्याची समस्या आहे माझ्या वडगावकर नागरिकांची ती मी नक्कीच सॉल्व्ह करेल आणि येत्या 2 तारखेला मला नक्कीच मतदारांकडून मतरूपी आशीर्वाद मिळणार आहे याचा मला ठाम विश्वास आहे। मी सांगितल्याप्रमाणे जो आम्ही केंद्रीय मंत्री असतील किंवा राज्याचे मंत्री असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, यांच्याकडे वडगावच्या डीपी प्लॅन संदर्भामध्ये पाठपुरावा केलेला आहे। डीपी प्लॅन मध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। जे काही हरकती सूचनांच्या नंतर जे काही बदल केलेले आहेत त्या डीपी प्लॅन मध्ये ते पूर्णपणे आर्थिक देवाणघेवाण करून केलेले हा माझा ठाम आरोप आहे। त्यानंतर साहेब ज्या लोकांना नगरपंचायतीने रेसिडेन्शियल झोनचे दाखले दिले होते त्यांच्या ऑफिसमधून ऑफिशियली त्याच जागेवरती डीपी प्लॅन मध्ये ग्रीन बेल्ट टाकून त्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम यांनी केलेलं आहे। या संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्री असतील, राज्यमंत्री असतील, ह्या सर्वांशी संपर्क साधून हा डीपी प्लॅन वडगावचा त्वरित कॅन्सल करावा अशा संदर्भाचं निवेदन देखील दिलेलं आहे। आणि त्यावरती त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी सकारात्मक आम्हाला हे दिलेलं आहे की आचारसंहिता चालू आहे त्यामुळे मला कोणची ऑर्डर करता येत नाही, तरी येणाऱ्या काळामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर याच्यावरती 100% विचार केला जाईल। गावातील धार्मिक स्थळं असतील त्या धार्मिक स्थळावर देखील आरक्षण टाकलेले आहे। धार्मिक वापराच्या ज्या जागा आहेत देवस्थानच्या त्याच्यावर आरक्षण टाकलेली आहेत। हा जो झालेला डीपीतला जो भ्रष्टाचार आहे हा आम्ही 100% बाहेर काढणार आणि हा डीपी प्लॅन थांबवणार। दुसरा विषय कचऱ्या संदर्भातला साहेब, आम्ही पण मागील 5-7 वर्षापूर्वी आम्ही पण सरपंच या नात्याने आम्ही गावचा कारभार हाकलेला आहे। ज्या कचऱ्याच्या मध्ये 2,60,000 रुपयामध्ये वडगावचा कचरा उचलला जात होता टोटली पार कामगार आणि गाड्यांच्या सकट, तो कचरा 12,60,000 रुपये पर मंथली खर्च जातोय। वरती पंचायतीच्या गाड्या ह्या त्या कॉन्ट्रॅक्टरला वापरायला दिल्या जात आहेत। ह्याच्या मागे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार पर मंथली सर्वांना पाकिट गेलेले आणि त्या पाकिटामध्ये हा भ्रष्टाचार त्यांनी दाबून टाकलेला आहे। आम्ही तो बाहेर काढलेला आहे। त्याच्यावरती आमच्या गावातल्या काही नागरिकांनी माहितीच्या यांनी देवाला देखील सोडलं नाही। वडगाव मध्ये शासनाने ज्या वेळेला माऊलींची 750वी जयंतीचा कार्यक्रम करायला सांगितला होता त्याच्यावरती त्या कार्यक्रमाला कचऱ्याच्या गाडीला माऊलींचा फोटो लावून यांनी ना त्या पद्धतीने ते कामकाज घेतलं। अहो गणपती आहे, गणपती सारखं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, ते गणपती सुद्धा तुम्ही JCBने गाडले, बरं कुणाच्या सर्वे नंबर मध्ये गाडले हे पण लोकांना ज्ञात आहे। ह्याच्या मागे देवाला सुद्धा सोडलेलं नाही, देव तुम्हाला सोडणार नाही। येत्या 2 तारखेला तुम्हाला देव दाखवणार तुमची जागा आणि कमळ हे चिन्ह निवडून येणार हे गावाला ज्ञात झालेलं आहे। नमस्कार, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवार नगराध्यक्षपदी पदाची आहे आणि माझं नाव सौ अबोली मयूर ढोरे। आम्ही प्रचार चालू असताना इथं महिला असू किंवा म्हणजे वडगावचे नागरिक असू त्यांच्याकडून समस्या जाणून घेतल्या तर इथं सर्वात मोठा पाणी प्रश्न आहे, पण तो गेल्या वर्षीच आपले वडगावचे प्रमुख लोकनियुक्त नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांनी सोडवलेला आहे। फक्त त्याचं काम चालू आहे। आपले मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्फत जो आपण 40 कोटी पाणी योजना चालू केलेला आहे, यामध्ये वडगाव मधील सर्व नागरिकांना पाणी भरपूर आणि स्वच्छ मिळणार आहे। तर येत्या 7-8 महिन्यामध्ये ते काम तर होणारच आहे। त्याबरोबर महिलांची जी पाण्याची समस्या आहे ती तर पूर्ण होणारच आहे, पण काही ठिकाणी क्रीडांगणांची सोय करणे आहे। त्याचबरोबर महिलांना ठिकठिकाणी जिथं जागा मिळेल तिथं स्वच्छतागृह आम्ही करणार आहोत। त्याचबरोबर महिलांसाठी रोजगार निर्मिती
ही सुद्धा एक योजना आहे. याच्यामध्ये आम्ही महिलांना घर बसल्या काही उद्योग असतील ते मिळणार आहेत, कारण खूप महिला येऊन सांगतात की आम्हाला घर सांभाळून काहीतरी करायचं आहे, तर आम्ही त्यांच्यासाठी पण बघणार आहोत. त्याचबरोबर तरुण वर्ग आहे, त्यांना सुद्धा कामाची गरज असते, त्यांच्यासाठी सुद्धा कामं करणार आहोत. आणि वडगावमध्ये रस्त्याची कामं तर झालीच आहेत, पण थोडीफार राहिली आहेत आणि लाईटची कामे आहेत ती राहिली आहेत, ती तर करणार आहोत. विरोधकांचं सांगता येणार, पण आम्ही गेले 10 वर्ष काम करतोय. 10 वर्ष काम करतोय आम्ही. जनतेमध्ये काम करत असताना आम्हाला माहित आहे की त्यांच्या काय समस्या आहेत, आणि जो जास्त काम करतोय किंवा जनसंपर्क ज्याचा जास्त आहे त्यालाच खरं तर माहिती आहे की काय चालू आहे वडगाव. काय सांगा? पहिली फेरी आमची पूर्ण झालेली आहे आणि आमदार सुनील शेळके यांच्या मार्फत आम्ही सर्वच कामं, म्हणजे जी महिलांची रोजगाराची असेल किंवा इतर अजून युवकांसाठी काही रोजगार असेल, ही सुद्धा आम्ही आमदारांच्या मार्फत करणार आहोत. मोठ्या प्रमाणात इथे दारूचे धंदे आहे वडगावमध्ये असं सांगण्यात येतात, मात्र त्याच्यावरती कशा पद्धतीने तुम्ही अंकुश आणणार? आम्ही मोऱ्या प्रतिष्ठानच्या मार्फत ते काम केलंच होतं, पण ते अपूर्ण राहिलं आहे. तर आम्ही त्यांना सांगू की आपण वडगावमध्ये न राहता, वडगावच्या नागरिकांना त्रास न होता आपण बाहेरच्या कुठं ठिकाणी तुमचा काय उद्योग असेल तो करा, कारण ती लोक तर उठत नाहीयेत. पण त्यांना आम्ही म्हणू की आमच्या गावात नको, तर तुम्ही गावाबाहेर काही करा. नशामुक्त वडगाव करण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि आम्ही खरंच जी असतील काही ठिकाणं व्यसनमुक्ती आम्ही करूच. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.